मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा। आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय जाहीर। शेतीप्रमाणे मत्स्य व्यावसायिकांनाही मिळणार नुकसान भरपाई। गोसीखुर्द धरण प्रकल्पासाठी जवळपास 26,000 कोटी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। या प्रकल्पामुळे 1,97,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार। भंडारा, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यातील क्षेत्रांना याचा मोठा फायदा होणार। विलेपार्लेतील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईच्या ठिकाणी अल्पसंख्याक आयोगाच्या टीमकडून पाहणी। पोलीस आणि पालिका प्रशासन सोबतच मंदिर प्रशासनाकडून घेतली माहिती। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरण। पुणे पोलिसांनी डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा जबाब नोंदवला। घैसास यांच्यावर 106(1) अन्वये गुन्हा दाखल। पुण्यातील राजगड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी। वेल्हे मुख्य बाजारपेठ, तोरणा आणि राजगड किल्ल्याच्या खोऱ्यातील काही गावांनाही पावसानं झोडपलं। पावसामुळे वातावरणात गारवा। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांना भारती जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर। भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय देणार पुरस्कार। मानपत्र आणि 1 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।